सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. चव्हाणवस्ती शाळेच्या निकृष्ट बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चव्हाणवस्ती वळसंग येथील शाळा इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पावसाळ्यात शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने आणि इमारतीची दुरावस्था वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेच्या इमारतीच्या दुरुस्ती व बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मंजूर अंदाजपत्रकानुसार इस्टिमेट काम न झाल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराकडून वेळोवेळी तक्रारीनंतर केवळ पॅचवर्क करून कामाची पूर्तता दाखवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अनेक वर्गखोल्यांच्या छतांमधून पाणी झिरपत असून काही ठिकाणी वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत आहे. भिंतींना तडे गेले आहेत. छतावरील सिमेंटचे तुकडे खाली पडत आहेत. तसेच इमारतीच्या विविध भागांमध्ये बांधकामातील त्रुटी स्पष्टपणे दिसून येत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना धोकादायक वातावरण शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल विलास पाटील यांनी सांगितले की शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा संशय असून संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे. केवळ वरवरची दुरुस्ती करून मूळ समस्या झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. याशिवाय या कामाचे इस्टिमेट व संबंधित कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता परस्पर काम सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे कामाच्या प्रक्रियेबाबत आणि पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या इमारतीवरील दुरुस्तीची कामे केवळ दिखाऊ स्वरूपाची असून मूळ बांधकामातील दोष कायम आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाने संयुक्तपणे स्थळ पाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल विलास पाटील यांनी संबंधित ठेकेदार राजू बाबू खांडेकर यांच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना कामे देऊ नये अशी मागणी केली आहे. दरम्यान पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रमुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली, गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे लेखी निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि भयमुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, शाळेची इमारत तातडीने दुरुस्त करून मंजूर इस्टिमेटनुसार काम पूर्ण करावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे. चव्हाणवस्ती शाळेच्या निकृष्ट बांधकामाचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर, चौकशीची मागणी, पावसाळ्यात वर्गखोल्यात गळती, भिंतींना तडे, ग्रामपंचायतीला माहिती न देता काम झाल्याचा आरोप. नमस्कार, माझं नाव अनिल विलास पाटील, वळसंग. मी जिल्हा परिषद मराठी शाळा चव्हाणवस्ती येथील मी शालेय समितीचा अध्यक्ष. इथे शाळा रिपेरीसाठी इथं आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जिल्हा परिषदच्या याच्यातून की त्यांचं कामकाज इथं व्यवस्थित झालेलं नाही. त्याचं जर तुम्हाला जर डेमो बघायचं असेल तर इथं इथं 4 इंच कोबा करायचा होता की इथं कोबा वगैरे काही नाही, खाली भरून आहे.
त्यानंतर परत त्यांनी इथं कोबा जो केलेला आहे या ठिकाणी इथं जे कोबा केलेला आहे 4 इंचाच्या जागी दाखवण्यासाठी इथून निम्म्यातलं तुम्हाला जर बघितलं असाल तर हे पहा हे यांच्या कोब्याची पद्धत आहे. इथं फक्त 1.5 इंच कोबा त्यांनी केलेला आहे 4 इंचाच्या जागी. परत हे जे टचअप केलं आहे याचं जे टचअप करायचं आहे त्या टचअपच्या हे जे केलं आहे त्याला वाल पुट्टी नाही काय नाही, हे टचअप आहे. तिथं ही जे व्यवस्थित काढलं नाही याचंही काय केलेलं नाही. परत आता आतमध्ये जर तुम्ही बघाल तर हे दरवाजा हा ग्रेनाईटमध्ये केअर करायचा होता पूर्णपणे. त्यांनी जुना दरवाजा आहे असा ठेवला आहे. हा दरवाजा पूर्णपणे ग्रेनाईटमध्ये बनवायचा आहे. त्यांनी जुना दरवाजा काढलेला नाही आहे असा ठेवला. परत याच्या खाली पडशीच्या खाली कोबा करायचा होता तर त्यांनी कोबा न करता आम्ही काम थांबवलं तरी जबरदस्ती त्यांनी हे कोबा न करता असंच फरशी बसवलं आहे. परत ही वीट बांधकाम काढून त्याला काढापामध्ये कपाट बनवायचे होते तेही त्यानं केलेलं नाही. त्याच्यानंतर मग हे जे बघताय तुम्ही आता जर तुम्हाला जर लक्षात येत असेल तर हे बांधकाम पहा. परत त्यामुळे प्लेन न करता की याचं प्लेनिंग म्हणजे सफाई वगैरे काही न करता येणे याला सल्ला वगैरे लावला आहे, वालपुट्टी लावला आहे. हे निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा काढायचं होतं हेही काढलं नाही. परत बाहेरल्या बाजूने तुम्हाला जर लागेल तरी टचअप हे टचअप अजून नाही झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे. आणखी त्याने कुठल्याही पद्धतीचं बाबा कलर काम म्हणा किंवा हे टचअप म्हणा हे म्हणा काहीही झालेलं नाही. या पद्धतीनं कसं काय करायचं हे आता याला जबाबदार कोण प्रशासक आहे का काय आहे ही याची आम्हाला खंत वाटते की बाबा हे आताचं नवीन सरकार हे BJP आम्ही त्यांना निवडून देतोय की बाबा BJP सरकार चांगलं आहे. आणखीन हेच जर BJP सरकार जर आमच्या या शाळेचे अशा पद्धतीने जर काम जर निकृष्ट असेल तर आम्ही निवडून द्यायचं कुठल्या सरकारला हा आमचा प्रश्न पडतो. ते त्याने म्हणजे प्रशासकानं याच्याकडे लक्ष दिलं की काय नसेल तर आम्ही काय असेल तर 1-4 दिवस बघणार आणखीन आम्ही शाळेचं आंदोलन आम्ही रस्त्यावर उभा राहणार एवढंच बोलतो. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.